नाराज होतात, एक विषय होता की आपण नाराज आहात त्याच्यामुळे या बातम्या पुढे आल्या. नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? हा, तुम्ही काय सगळे लोक खुश असतात? तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं, कोणत्या चॅनल तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा होऊ लागला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हणे मी आजच्या दिवसाच उद्या दुसऱ्या चॅनलचा संपादक होऊ लागलो म्हणे. हे तुमचं चालतं, पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं. मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते, नंतर रोज रोज थोडी नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून नाही, तुमच्या चॅनलकडून. विरोधक कोणी काय बोल? कोणता विरोधक बोला सांगा? चला, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का? ऐकून घ्या, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला, भाजपचा एखादा माणूस. आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार. कालपासून सुरू भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार. रावसाहेबांनी काय बोलले? अरे मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे. त्याच्यामुळे काय मुद्दा आहे की तुमची आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकत्रितच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी. विचार जुळतात. शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र शिवसेनेचं. आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाण आहे, आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे. मी उतरलेलो आहे प्रचाराला. अजून 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो, आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा. फार मोठा मतदारसंघाने 8 दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे. इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो. ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे तिथं. पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केला आहे. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आहे, आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे पण कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असतं नाही. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे, आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही अब रण होगा असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं. कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला ते झाले, आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणारी शिवसेना, त्याच्यामुळे लढेल आणि जिंकेल शिवसेना. तुम्ही असं भूमिका जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात, या खोट्या TRP साठी लोक करतायत, सगळं सगळं तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटेवडी मारणार आहात? हे पहा, मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा तेच सांगा, याला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा, लोकशाही चॅनलचा. स्पष्ट सांगतो, आता चॅनलविषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर, आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का? वर्षावर पोहोचले का? तुमचा प्रवेश होणार आहे का? अरे काय त्याला अर्थ आहे काही? सर, अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही. मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. संभाजी, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो.